तुम्ही जर आत्तापर्यंत आपलं मिराज व्हॉइस हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या. अशाच नवनवीन डेली मालिकांचे अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलवरती सतत पाहायला ऐकायला मिळणार आहेत. प्रेक्षकांनो, इथे पुढील भाग खूप सुंदर आणि इंटरेस्टिंग असा झालेला आहे. कारण इथे आता जो काही अर्जुन आहे, अर्जुन मात्र इथे आता जी काही सायली आहे तिचा पाठलाग करत करत पोचलेला असतो आणि तिचा पाठलाग करत करत पोचल्याच्या नंतर आता इथे तो घरी आल्याच्यानंतर तिला काही प्रश्न विचारत असतो. तो म्हणत असतो की इथे मला तुमचा मोबाईल पाहायचा आहे आणि तेव्हा आता तुम्हाला कुठल्या तरी अननोन नंबरवरून सतत मेसेजेस आणि त्याचबरोबर इथे फोन येत होते आणि तो अननोन नंबर कोणाचा आहे आणि तुम्हाला येणारे जे काही फोन आणि मेसेज आहे ते सुद्धा कोणाचे आहेत हे मला इथे जाणून घ्यायचं आहे, असं इथे जो काही अर्जुन आहे तो इथे बोलत असतो. आणि अर्जुनने ह्या सर्व काही गोष्टी इथे बोलल्याच्या नंतर मात्र आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रेक्षकांनो, इथे सायलीला हे सर्व काही काय आहे किंवा हे सर्व अर्जुन असं का बोलतोय हेच इथे कळत नसतं. आणि त्यामुळे इथे जी काही सायली आहे ती खरं तर खूपच जास्त टेन्शनमध्ये असते. ती इथे म्हणत असते, सर तुम्ही आता काय बोलताय हे मला अजिबातच कळत नाही आणि त्याचबरोबर तुम्ही कशाबद्दल बोलताय हे सुद्धा मला इथे माहिती नाही. पण आता तुम्ही जे काही बोलताय ते जर खरंच खरं असेल तर मला नाही माहिती की काय आहे. तेव्हा आता अर्जुन म्हणत असतो की मला इथे तुमचा मोबाईल पाहायचा आहे. आणि तेव्हा अर्जुनला सायली मोबाईल देते आणि मोबाईल घेतल्याच्यानंतर तो म्हणत असतो, हे काय, ह्या अननोन नंबरवरून मला तुम्हाला भेटायचं आहे आणि एवढ्या रात्रीचे मेसेज येत आहेत, त्याचबरोबर फोनसुद्धा आलेले आहे. हा नंबर नेमका कोणाचा आहे आणि तुमच्याशी कोण बोलत आहे असं इथे अर्जुन बोलतो. आणि तेव्हा सायलीकडून तो मोबाईल तो काढून घेतो. मोबाईल इथे सायलीकडून अर्जुनने काढून घेतल्याच्यानंतर तो नंबर स्वतःच्या मोबाईलमध्ये घेतो आणि स्वतःच्या मोबाईलमध्ये तो नंबर घेतल्याच्यानंतर डायल करतो आणि त्याचबरोबर लावल्याच्यानंतर म्हणत असतो, हॅलो, मी अर्जुन ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार बोलत आहे. आणि तेव्हा समोरून ती व्यक्ती बोलत असते, हां अर्जुन, मी प्रतिमात्या बोलते. आता मात्र इथे प्रतिमात्या बोलते ही गोष्ट ऐकल्याच्यानंतर आता जो काही अर्जुन आहे, अर्जुनची विकेटच पडलेली असते. म्हणजे त्याला काय बोलावं काय नाही ह्याच इथे गोष्टी कळत नसतात आणि ह्याला ह्या गोष्टी इथे न कळाल्यामुळे तो म्हणत असतो, प्रतिमात्या तू? तेव्हा इथे प्रतिमा बोलत असते, हो अरे अर्जुन, कारण आता मी नवीन मोबाईल घेतलेला आहे आणि मी सर्वांना आश्चर्याचे धक्के देत आहे आणि मी असा फोन करत आहे. मी सुद्धा सायलीला फोन केला होता, मी तुला सुद्धा फोन करणार होते, पण सायली म्हटली तू नको करूस, मी सांगेल म्हणून अर्जुन सरांना. आणि तू आता ही गोष्ट आपल्यातच ठेव, तू कोणाला ही गोष्ट सांगू नकोस, असं सुद्धा आता इथे प्रतिमा बोलत असते. आणि प्रतिमा ही गोष्ट आता इथे बोलल्याच्या नंतर मात्र का रे हां कशाला सिलेबस 5 मिनिट. आणि ही गोष्ट आता इथे जी काही प्रतिमा आत्ता बोलल्याच्या नंतर आता इथे अर्जुनला खूप मोठं टेन्शन आलेलं असतं की त्यानं काय केलेलं आहे ते सायलीवरती त्यानं संशय घेतलेला आहे. आणि आता सायलीवरती संशय घेतल्याच्यानंतर त्यानं असं बोललेलं आहे, त्यामुळे सायलीला आता काय वाटत असेल असं इथे तो मनामध्येच विचार करत असतो. आणि तेव्हा आता इथे ह्या गोष्टी मनामध्येच विचार करत असताना आता जी काही सायली आहे ती खरं तर हसत असते की अर्जुनला आता खरंच तिची काळजी वाटते का असं इथे त्याला वाटत असतं. आणि तेव्हा मात्र सायली म्हणत असते, झाली का खात्री, मी कोणाशी बोलत होते किंवा मी कोणाला भेटायला गेले होते ह्या गोष्टीची खात्री झाली का, असं इथे ती त्याच्याशी बोलत असते. आणि तेव्हा अर्जुन म्हणत असतो की मग सांगायला पाहिजे होतं ना तुम्ही, आणि सांगितलं का नाही की तुम्हाला प्रतिमात्याचे मेसेज किंवा प्रतिमात्याचे फोन वगैरे येतात, मग तुम्ही मला ही जर गोष्ट सांगितली असती तर मी विश्वास ठेवला असता, असं सुद्धा आता इथे जो काही अर्जुन आहे तो इथे बोलत असतो. आणि आता अर्जुनने ह्या सर्व काही गोष्टी इथे बोलल्याच्या नंतर मात्र सायलीला खूप जास्त हसू येत असतं. आणि हसू आल्याच्यानंतर ती आता अर्जुनचा विचार करत असते, काय म्हणायचं आता अर्जुन सरांना, असं वागत आहेत, काय बोलायचं आता ह्या अर्जुन सरांना, असं इथे तिच्या मनामध्ये सुद्धा सुरू असतं.
तर आता प्रेक्षकांनो, इथे सर्वात महत्त्वाची आणि इंटरेस्टिंग अशी गोष्ट म्हणजेच की जेव्हा आता इथे अर्जुनला खूप जास्त वाईट वाटलेलं असतं, त्याला गिल्टी फील होत असतं आणि तेव्हा आता ही गोष्ट मी कोणासोबत बोलायला पाहिजे हाच विचार इथे आता त्याच्या मनामध्ये येत असतो. आणि हा विचार आता इथे त्याच्या मनामध्ये आल्याच्या नंतर इथे तो मनाशीच ठरवत असतो, काही जरी झालं तरीसुद्धा आता इथे मी ही गोष्ट कोणाला सांगू. आणि त्यासोबतच तो चैतन्याची वाट पाहत असतो आणि चैतन्याची वाट पाहिल्याच्या नंतर आता इथे त्याच्या मनामध्ये येतं की मी ही गोष्ट इथे आता चैतन्यला नक्कीच सांगेल. आणि चैतन्य खूप उशिरा घरी येतो आणि चैतन्य खूप उशिरा घरी आल्याच्यानंतर जो काही अर्जुन आहे तो त्याच्यावरती ओरडत असतो आणि म्हणत असतो, काही चैतन्य तू कुठं गेला होतास आणि त्याचबरोबर इथे आता तू मला ही गोष्ट का नाही सांगितली, किंवा तू मला मी तुला केव्हाचा फोन करतोय. तेव्हा अर्जुनला तो म्हणत असतो, असं का करतोस, मी इथे कामानिमित्तच गेलेलो होतो, काय झालेलं आहे, तू असा एवढा अस्वस्थ काय आहेस. तेव्हा अर्जुन म्हणत असतो, मी माती खाल्लेली आहे. तेव्हा आता इथे चैतन्य म्हणत असतो, काय तू पुन्हा माती खाल्लीस, असं म्हटल्याच्या नंतर आता इथे त्याला हसायला येत असतं. आणि तेव्हा आता इथे अर्जुन म्हणत असतो, काय म्हणायचं आहे तुला नेमकं, मी काय नेहमीच माती खातो की काय. आणि तेव्हा आता ही गोष्ट बोलल्याच्या नंतर जो काही चैतन्य आहे तो इथे बोलत असतो, हो तू तर नेहमीच माती खातोस, हे तुला माहिती नाही आहे का, असं इथे जो काही चैतन्य आहे तो इथे बोलत असतो. आणि तेव्हा आता अर्जुन म्हणत असतो, हे बघ मी आता मुळीच मस्करी करण्याच्या मूडमध्ये नाही आहे, त्यामुळे मला तू काय करताय रे बाई, ये ना चल ना, अभ्यास नाही करायचा आहे कधी, ये लवकर. आणि तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो की मी सायलीवरती संशय घेतला होता आणि त्यासोबतच इथे सायलीचा मोबाईल वगैरे मी चेक केला आहे, असं इथे ते सगळं काही सांगतो. आणि तेव्हा आता इथे चैतन्य म्हणत असतो, काय तू सायलीचा मोबाईल चेक केलास आणि का आणि कशासाठी, आणि त्याचबरोबर इथे तू सायलीचा मोबाईल कशामुळे चेक केलेला आहेस आणि असं का केलेलं आहेस, असं सुद्धा आता इथे चैतन्य विचारत असतो. आणि तू असं का वागलास, ह्या सुद्धा गोष्टी आता इथे तो विचारत असतो. आणि ह्या सर्व गोष्टी इथे आता विचारल्याच्या नंतर जो काही अर्जुन झालेला सर्व काही प्रकार त्याला व्यवस्थित सांगतो. तेव्हा चैतन्याला मात्र खूप जास्त हसायला येत असतं. त्याचं म्हणणं असं असतं की सायली तुझ्या बाबतीत आता काय विचार करत असेल किंवा तिच्या मनामध्ये काय सुरू असेल हे तरी तुला समजते का. ह्या सर्व काही गोष्टी इथे आता जो काही चैतन्य आहे तो इथे बोलताना सुद्धा प्रेक्षकांना आपल्याला पाहायला दिसत आहे. तर आता इकडे दुसऱ्या बाजूला जी काही सायली आहे ती किचनमध्ये स्वयंपाक करत असते. आणि किचनमध्ये स्वयंपाक करत असताना मात्र आता तिला कुसुमताईचा फोन येतो. ती कुसुमताईशी बोलत असते आणि तेव्हा जो अर्जुन आहे तो समोरून येतो. आणि जी सायली आहे ती म्हणत असते की अर्जुन सर मी इथे कुसुमताईशी बोलत आहे. आणि तेव्हा मात्र इथे अर्जुनला आणखीनच अवघडल्यासारखं वाटत असतं. तेव्हा आता इथे जी काही कुसुम आहे ती विचारत असते, काय गं काय चाललेलं आहे, असं का सांगत होतीस त्या चिटक्या बिब्याला की तू माझ्याशी बोलत आहेस म्हणून, काय झालं, काही बोलला का तुला तू. तेव्हा आता इथे सायली म्हणत असते, नाही गं कुसुमताई असं काही बोललेले नाही आहे ते मला, पण जी काही सायली आहे ती सुद्धा इथे कुसुमताईला झालेला सर्व काही जो प्रकार आहे तो इथे व्यवस्थित सविस्तरपणे सांगत असते. आणि तेव्हा कुसुमताईला सुद्धा हसायला येत असतं. आणि तेव्हा इथे आता जी काही सायली आहे ती म्हणत असते की कुसुमताई मला असं वाटतंय की अर्जुन सर नक्कीच माझ्या प्रेमात पडलेले आहेत, असं म्हटल्याच्या नंतर आता इथे अगं आणि असं म्हटल्याच्या नंतर आता कुसुमला सुद्धा थोडंसं टेन्शन आलेलं असतं. कारण आता हे सर्व काही या पद्धतीने खरंच असेल का, असेल तर चांगलीच गोष्ट आहे, पण ह्या गोष्टीचा इथे आता सायलीला सुद्धा त्रास होता कामा नये, असं सुद्धा आता इथे कुसुमताईचं म्हणणं असतं. तर आता प्रेक्षकांनो इथे आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग खूप सुंदर आणि इंटरेस्टिंग होणार आहे. आणि तो जर तुम्हाला पाहायचा असेल तर तुम्ही आपल्या मिराज वाईस या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कारण उद्याच्या भागामध्ये आपण इथे असं पाहत आहोत की आता इथे जी काही आपली सायली आहे, सायली किचनमध्ये कॉफी बनवत असते अर्जुनकरिता. आणि अर्जुन मात्र तिच्यासाठी एक प्रेमपत्र लिहितो आणि त्यामध्ये त्याच्या मनातील ज्या काही भावना आहेत त्या तो व्यक्त करत असतो. आणि तेव्हा तो त्या डायनिंग टेबलवर ठेवून बाजूला जात असतो आणि पाहत असतो सायली ते लेटर घेते का, वाचते का. आणि तेव्हा ही सर्व काही आयडिया जी आहे ती चैतन्याने त्याला सांगितलेली असते. आणि चैतन्याने ही सर्व काही आयडिया त्याला सांगितल्याच्यानंतर आता त्याला हसायला खूप जास्त येत असतं. तर प्रेक्षकांना अशाच नवनवीन आणि सोबतच डेली मालिकांचे अपडेट जर तुम्हाला जाणून घ्यायचे असतील, पाहायचे असतील तर तुम्ही आपल्या मिराज वाईस यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि त्यासोबतच बेल आयकॉनसुद्धा प्रेस करून पाहत राहा. ठरलं तर मग या मालिकेचे असेच लेटेस्ट एपिसोड्स आणि अपडेट भेटूयात पुढील भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद. I'm sort of beautiful.
What are the three components of the